आता शंख मिळाला तर शंख फुकू ना पण त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. आपल्याला नाही किती शंख नाही शंख तर बासरी नाही बासरी तर तुतारी काहीतरी वाटो निशाणीवर किंवा ह्याच्यावर काय नाही आपल्याला त्याच्यावर अवलंबून राहता येणार नाही. लक्षात आलं तुम्ही. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सर्वत्रच सुरू आहे. त्याचमध्ये आता पालघर जिल्ह्यामध्ये उमेदवार घोषित न झाल्याने सर्वत्रच संभ्रम आहेत. महायुती एका बाजूला तर एका बाजूला पालघर जिल्ह्यामध्ये वर्चस्व असणारी बहुजन विकास आघाडी या दोन्ही मोठ्या पक्षांनी अद्यापही उमेदवार जाहीर न केल्याने अद्यापही नागरिक याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सीनियर ऐसा कुछ हमारे में नहीं जो लोगों के साथ है वो हमारा उम्मीदवार है. आपण चिन्हाबद्दल कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला की मागच्या वेळेस आपलं चिन्ह सीज झालं होतं, यावेळेस अशी परिस्थिती उद्भवली आपण झाली तर आम्ही भोंगा घेऊ, शंख घेऊ, बासरी घेऊ, आणखीन कोणती घेऊ. तर उमेदवार जरी जाहीर झाले नसले तरी पण सर्वच पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी मेळावे घेतले जात आहेत. तर विरार पश्चिम विवा कॉलेज या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा आज पार पडलाय. या मेळाव्यामध्ये आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व माजी नगरसेवक देखील उपस्थित होते. याचबरोबर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन घेतलेलं आहे. यावेळेस बहुजन विकास आघाडीचे सर्व आमदार हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव तसंच प्रथम महापौर राजेजी पाटील उपस्थित होते. घोषित करणार त्याबद्दल मी आज सांगितलं ना का मला नाव डिक्लेअर करायला लावणं माझी अडचण करतात तुम्ही. सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक नाव द्या, माझं ते नाव, मला हा माझा तो माझा असं करायचं नाही. सगळे जे इच्छुक आहेत 8-10 इच्छुक आमची नावावरती तुम्ही ऐकली असतील. 8-10 इच्छुक झालेले आहेत. कोणी नाव सजेस्ट केलं इच्छुक आहे तसं नाही. त्यांची नावं दिली का हा चांगला पडेल तो चांगला पडेल आता याला संधी द्या आता त्याला संधी द्या. त्यामुळे 8-10 जण उद्याला येणार आहेत. मी आमचे तिन्ही आमदार या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन करत असताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मी उमेदवार आहे असं समजून कामाला लागा, उमेदवार घोषित होण्याची वाट पाहू नका, तसंच जो कोणी उमेदवार असेल त्याला हितेंद्र ठाकूर समजूनच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असं मार्गदर्शन करत हे आव्हान कार्यकर्त्यांना केलेलं आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये चिन्ह जाहीर होणार आहे. त्याची देखील वाट पाहिली जात आहे. उत्सुकता लागलेली आहे. कारण पालघर जिल्ह्यामध्ये ज्या पक्षाचं वर्चस्व आहे तो ऐनवेळी कोणाला उमेदवार घोषित करतात यावर देखील चर्चा रंगलेली आहे. 8 ते 10 इच्छुकांमधून आमदार हितेंद्र ठाकूर हे चर्चा करून नेमका आपला वजीर कोण उभा करतात हे पाहण्यासारखं असेल. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आणि 2014ला या पालघर जिल्ह्याची निर्मिती जेव्हा झाली त्याच्यामध्ये अभिप्रेत असं होतं की पालघर जिल्ह्यातला जो आदिवासी भाग आहे, ज्या आदिवासी भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. तर ह्या ठिकाणी चांगला विकास झाला पाहिजे आणि तिथे सरकारी यंत्रणा लवकर पोचली पाहिजे. या अनुषंगाने त्या जिल्ह्याची निर्मिती झाली. परंतु दुर्दैवाने ह्या मागच्या 10 वर्षामध्ये ह्या पालघर लोकसभा निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आमूलाग्र बदल झालेला नाही. 2009ला जेव्हा आमचे खासदार आदरणीय बळीराम जाधव साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून इथे रेल्वे चालू केली गेली. वसई तालुक्यामध्ये जो निर्माण होणारा गॅस आहे तो परराज्यामध्ये जायचा, इंडस्ट्रीसाठी वापरला जायचा. तर तो गॅस वसईकरांना घरोघरी नळाद्वारे मिळण्याच्या दृष्टिकोनातून ती अंमलबजावणी केली. आणि एक खासदार काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बळीराम जाधव. आणि त्याच्यामागे आप्पा यांची जी असलेली खंबीर ताकद आणि खंब नेतृत्व, एक हाती नेतृत्व का जे सर्वांना विकासाच्या दृष्टिकोनात घेऊन चालतात त्याच्यामुळे शक्य झाले. त्याच्यामुळे मागच्या 10 वर्षांमध्ये जो जिल्ह्याचा जो विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय ढासळलेला ग्राफ आहे ते पुन्हा आपल्याला जिवंत करणे पालघरच्या लोकांच्या विकासासाठी एक खासदार किती महत्त्वाचा असतोय. म्हणून ही आजची कार्यकर्ता मेळावा जेव्हा घेतला आणि कार्यकर्त्यांची मतं जाणली गेली की लोकसभा निवडणूक आपण लढायची तर कशासाठी लढायची, लढणं आणि जिंकण्यासाठी लढणं ह्या 2 भिन्न बाबी आहेत. आज मेळावा आयोजित झाला, मात्र या मेळाव्यामध्ये उमेदवारासंदर्भात कुठली घोषणा झाली नाही आहे. काय म्हणाल, कसा उमेदवार असेल आपला? एक विचार एक नेतृत्व हाच उमेदवार.
आज आम्हाला पूर्ण ह्याच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्लस पालघर जिल्ह्यामधल्या तमाम जनतेला एक पूर्ण आप्पांवर विश्वास आहे की उमेदवार कोणी असेल परंतु त्याच्यामागे विचार जो असतो विकासात्मक आणि तो विकासात्मक विचार करणारी व्यक्ती ती म्हणजे आप्पा हाच आमचा उमेदवार.